मॉर्निंग. सो इट्स अ नेक्स्ट डे आणि मी अशी छान रेडी झाली आजच्या दिवसासाठी. दिवसाची सुरुवात तिकडच्या छान लोकल नाश्त्याने आणि मस्त अशा कॉफीने झाली. आणि आजचं आमचं लोकेशन होतं पेरियर टायगर रिझर्व. आता इथं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण बोटिंग होती. आम्ही तर तिकीट ऑलरेडी ऑनलाईन बुक केले होते, त्याच्यामुळे आम्हाला 11चा स्लॉट मिळाला होता. अदरवाईज ऑफलाईनला खूप गर्दी होती. त्यानंतर आमची बोट आली आणि बोटमध्ये आम्हाला अप्पर डेक मिळालं होतं. ते आमचं नशीब भारी झालं, कारण लोअर डेकमध्ये एवढे चान्सेस नसतात प्राणी वगैरे दिसायचे. सो आम्ही तर खुश होतो. त्यानंतर आमची राईड स्टार्ट झाली. दोन्ही बाजूला घनदाट जंगल, मध्ये नदी आणि आपली बोट. वाह, काय सुंदर दृश्य होतं. वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता माझा हा. खूप भारी वाटत होतं आणि मनात फक्त होप्स होत्या की थोडेफार प्राणी तरी आपल्याला आज दिसावे. आणि सुरुवात झाली या बर्ड्सपासून. यांची पूर्ण फॅमिली इथं होती. सो मी यांना कॅप्चर केलं. त्यानंतर आम्हाला हरिण दिसलं होतं, त्यालाही कॅप्चर करत होते, पण त्यांनी तोंड तिकडंच फिरवलं. रुसला होता की काय काय माहिती. त्यानंतर थोडंसं तिथून दुर्बीन घेऊन बघायचा प्रयत्न केला, पण दिसलं काहीच नाही. आलोय तर फोटोशूट तर बनताय, तर फोटोशूट वगैरे केलं आणि नंतरच लोकेशन होतं आमचं एलिफंट जंक्शन. हे बघा काय एवढे भारी हत्ती होते ना, त्यांना बघून माझी एक्साइटमेंट तर नेक्स्ट लेवल होती. त्यानंतर केलं एलिफंट बाथिंग आणि एलिफंट राईड. आता याचे सगळे लॉंग व्हिडिओज मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. आणि आमचा हत्ती पण बघा काय सुंदर आणि देखणा होता. इकडं आल्यावर मला एक शब्द कळला की आहाना म्हणतात हत्तीला इकडच्या भाषेत. राईड झाल्यानंतर आमचं होतं कथकली शो. तर कथकलीचं एवढं भारी एक्सपिरियन्स होता ना आम्हाला. मी त्या कलाकारांना बघून एवढी एक्सायटेड होते, काय त्यांचे एक्सप्रेशन होते, बाप रे. जर तुम्हीही केरळ फिरायचा प्लॅन करत असाल तर हे तुमच्या प्लॅनमध्ये नक्कीच ॲड करा. एकदम वर्थ इट एक्सपिरियन्स होता. त्यानंतर होतं आमचं कलरीपायटूचा शो, तो देखील एकदम मस्त होता. सो असा होता आमचा आजचा दिवस. सो चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.